बेशरम आणि लाचार माणसाने स्वाभिमानाच्या गोष्टी करू नये. कारण स्वाभिमान हा आधी वागण्यात दिसायला पाहिजे. तो शब्दात नसतो, तो वागण्यात असतो. ज्याच्या डोळ्यात स्वतःचं मुसळ ठासून भरलेलं असते त्याला ते दिसत नाही, परंतु दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळही त्याला दिसत राहते आणि वारंवार तो ते दाखवण्याचा प्रयत्न करत असतो. स्वतःच्या चुका झाकण्यासाठी दुसऱ्यांवर बोट दाखवणं ही सवय बनते आणि मग त्यालाच तो तत्वज्ञानाचं नाव देतो. आत्मपरीक्षणाची हिंमत नसलेला माणूस नेहमी उपदेश करण्यात पुढे असतो. स्वाभिमान हा गाजवायची गोष्ट नाही, स्वाभिमान हा गाजवायचा विषय नाही, तर तो शांतपणे जपायचा असतो. ज्याला स्वतःची लाज नाही त्याच्याकडून आत्मसन्मानाच्या अपेक्षा करणे व्यर्थ ठरतं. आधी स्वतःकडे पाहायला शिकलं तर दुसऱ्याकडे बोट दाखविण्याची गरजच पडत नाही. आणि म्हणून स्वाभिमान हा काही विकत पैशाने मिळत नाही आणि स्वाभिमानाने जगणं हे अतिशय उत्तम असतं. जो स्वाभिमानाने जगतो त्याला कोण काय म्हणेल याची पर्वा नसते. लाचारीनं जगणारा माणूस हा कुणाच्याही पुढे हाजी हाजी करत असतो आणि जो स्वाभिमानाने जगतो तो एकटा जरी असला तरी तो सिंहाप्रमाणे आपल्या जीवनामध्ये चालत राहत असतो. आणि म्हणून स्वाभिमानी माणूस हा जिवंत असतो, तर लाचार माणूस हा जिवंत असून मेलेला असतो.